फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चंद्रना स्वयंभूरवी तेजवाहतो हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा. प्रीती सहोई साक्षी हा दूत चांदण्यांचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा. दीदीला अपराधी वगैरे काहीही वाटत नाही. उलट भूतकाळातल्या आपल्या प्रत्येक चुकीचं समर्थन करते. तसं बरोबर दाखवतायत त्या, पण हरिभाई समोर आले ना की नक्कीच त्यांना पश्चात्ताप होत असेल. तुझी तशीच इच्छा असेल तर आत्ता या क्षणाला हे घर सोडून जायला मी तयार आहे. बाहेर जाऊन मी जगाला ओरडून सांगेन मी केलंय, हे सगळं मी केलंय. जोकिंग मी तलवार चालवतो, असं कसं शक्य आहे? जपेतं गणपती स्तोत्रं षड्विमासं फलं लभेत संवेत्सरणं सिद्धिं च लभते नात्र संशया. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा या समर्पयेत तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः. ईश्वरी नारद पुराणे संकष्टनाशनं स्तोत्रं संपूर्णम्. अगं मामा, काय झालं? आधी प्रसाद घे बरं. हा बोल. मामा तुला काय झालंय? काय झालंय? ती तिचं सामान पॅक करत होती. काय? गावच्या घरी जाऊन राहते म्हणाली. मी तिला कारणही विचारलं पण ती मला काहीच सांगेना. अरे देवा, हे धर बघू, मी जाऊन बघते काय झालंय. माणूस जोपर्यंत जवळ असताना तोपर्यंत त्याला किंमत कळते. एकदा दूर गेले ना मी म्हणजे माहीला माझी किंमत कळेल. मग येईल हात जोडून मिन्नतवारे करत. कितीही नाक रगडलं ना तरी सुद्धा आपण परत यायचं नाही. आणि हे काय, तुझं सामान कुठे? तुला सामान भरायचं नाही? नाही अगं, अशी काय करतेस? रोजचे कपडे वस्तू काय लागणार नाहीत का तुला? का म्हणजे तू इथेच राहणार आहेस? ठीक आहे, नको येऊस, मी एकटी जाईल. माझे हातपाय धड आहेत ना तोपर्यंत मला कोणाची गरज नाहीये. माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. नको येस तू, पण मी जाणार म्हणजे जाणार. दीदी, अहो कुठे जायची तयारी केली तुम्ही? गावाला चालले मी. दीदी, असं अचानक काय ठरवलंय तुम्ही हे? म्हणजे तुला नवऱ्याने सांगितलं नाही? काल रात्रीच बोलले मी त्याच्याशी. जाण्याचं कारणही सांगितलंय मी. नाही हो, हे मला काहीच बोलले नाही तो. मला अडवू नकोस. माझा निर्णय पक्का आहे. मी जाणार म्हणजे जाणार. दीदी, काही दिवस शांतपणे जगू दे मला. ज्या घरात माझं बालपण केलं तिथे काही क्षण शांतपणे घालवण्याचा अधिकार नाहीये का मला? असं नाही हो. हे जर का तुम्हाला काही बोलले असतील ना तर त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागते. पण तुम्ही प्लीज मागायची काही गरज नाही. तू, तुझी मुलं, तुझा नवरा, तुम्ही इथे सुखाने राहा. तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे. पण त्यासाठी मला इथे राहण्याची काही गरज नाहीये. मी सांगते तुला, मी नाही ऐकणार. मी जाणार म्हणजे जाणार. डॅड, डॅड प्लीज चला माझ्याबरोबर. थांबवा त्यांना.
काय झालंय? कोणाला थांबवायचंय? मला वाटलंच होतं तुम्हाला काही माहित नसणार, पण डॅड तुम्ही सांगितलं ना तरच ते ऐकतील. आधी मला सांग काय झालंय? डॅड तू हे घर सोडून चाललेत. जाऊ दे तुला. हे तुम्ही बोलताय डॅड? तुम्ही? अहो त्या गावी चालल्यात, त्या सुद्धा एकट्याच. हा तिचा निर्णय आहे हेमांगी. आपण काय करणार? मग तुम्ही त्यांना थांबवणार नाही? अहो डॅड, या वेळात त्यांना आपण एकटं कसं काय सोडू शकतो? तू असं का वागतायत काय माहिती, पण त्या तुमच्यापेक्षा मोठ्या आहेत डॅड, आणि त्या जर रागवल्या असतील तर तुम्ही त्यांची समजूत काढायला नको? एक मिनिट. हे बघ, मी माझ्या बहिणीला चांगलं ओळखतो. तिने एखादी गोष्ट ठरवली की ठरवली, मग त्यात बदल होत नाही. काळ्या दगडावरची रेग असते ती. मी कितीही सांगितलं तरी ती तिचा निर्णय बदलणार नाही. तू जा नाही, मला नको मारूस. प्लीज सोड ना, सोड मला. जा ना इथून निघून तू. डॅड जा ना इथून निघून तू. तू 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 आलाय. जा ना इथून निघून. मला 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 मारायला आला तू तिकडे. डॅड डॅड आता आता नाही येणार. आता येऊ शकत नाही इकडनं. तो खिडकी बंद करून टाकली. दरवाजा अरे इकडे येऊ बंद. आता नाही येणार कोणी. दरवाजा बंद आहे आणि खिडकी खिडकी बंद आहे. खिडकी बंद नसेल तर येऊ शकतो. ए कडी लावली का मी? प्लीज कोणीतरी या इकडे. बंद आहे. कोणी नाहीये तिथे. तुला कसं करताय? तो आलाय का परत? मला मारायला आलाय तो. तलवार घेऊन आलाय तुम्ही. खिडकी नको उघडू. नको तो येईल ना परत. येईल. कोणी नाहीये राजा, कोणी नाहीये तिथे. कोणी नाहीये. झाडाच्या मागेला आपल्या मला दिसतो तो तिकडे. तू आहे तिकडे. नाहीये बाबा, ती तलवार नाही राजा, ती झाडाची फांदी आहे. काय शांत बरं. तुम्हाला सोडून नको जाऊ. मला भीती वाटते. तू नक्की मला मारायला मला नाही रे राजा, कोणी मला नको सोडून जाऊ दे. तुला सोडून जाते म्हटल्याबरोबर तू एवढा अस्वस्थ झाला. नाही मी जाता, तुला सोडून कुठेही जात नाही. काळजी करू नको, काळजी करू नको. शांत बरं, शांत.
हाताला मस्त डिझाईन झालंय. काय झालं काय हाताला? माहित नाही रे. म्हणजे काल रात्रीपर्यंत काही नव्हतं. सकाळी उठलं तर असं खरचटल्यासारखं जखमा होत्या. झोपेत एखाद्या ऍक्शन पटाचं डिरेक्शन करत नव्हतंस ना? नाही म्हणजे स्टंट दाखवताना लागलं असेल कदाचित. हॅलो मिस्टर मंदार. ओ हॅलो. सॉरी तुमची अपॉइंटमेंट नाही घेता सर. नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. यू वेलकम. पण आपल्या कंपनीच्या ॲडचं काम किती झालंय ते बघण्याची उत्सुकता होती म्हणून राहलं नाही. डेफिनेटली. काम तुमच्या समोरच आहे. तुम्हीच बघा आणि सांगा कसं वाटतंय. या राणे साहेब. खिडकी बंद नसेल तर येऊ शकतो. कडी लावली का मी? मारायला मला परत सोडून जाऊ दे. तुला सोडून जाते म्हटल्याबरोबर तू एवढा अस्वस्थ झाला. नाही मी जात. तुला सोडून कुठेही जात नाही. काळजी करू नको. काळजी करू नको. सांगतो बरं. डॅडने एवढं कसलं टेन्शन आहे आणि अत्तू त्यांची समजूत का काढत होत्या? डॅडच्या भीतीचं कारण अत्तूंना नक्की माहिती असेल, पण मग त्यांनी ते मम्माला सांगायला नको. असं काय घडलंय की डॅडच्या मनातली 25 वर्षापूर्वीची घटना अजूनही भीतीच्या रूपाने घर करून बसली? तू आहेस. थँक्स अम्मा मावशी. तू इथे किती वर्षांपासून आहेस? तीस वर्ष? तुला इकडे येऊन 30 वर्ष झाली? डॅडच्या भीतीचं रहस्य कदाचित अम्मा मावशीला माहित असेल. मला तुला विचारायचं होतं की. हाय मांगी. हाय. देयर इज गुड न्यूज फॉर यू. मलाही तुला गुड न्यूज द्यायची आहे. आपल्याला हवं असलेलं माणूस सापडलं. मला हवं असलेला माणूस येते. म्हणजे मम्मा परत येते. मम्मा? हो. कधी? परवा येते ती. तुला माहिती आहे हेमांगी, मम्मा तुला भेटायला खूप उत्सुक आहे. मी त्यांना भेटायला खूप खूप उत्सुक आहे. त्यांना भेटल्यानंतर मला माझ्या मम्माबद्दल खूप काही जाणून घेता येईल. हेमांगी अंकल कसे? मी त्यांना भेटून येतो. ठीक आहे. डॅडच्या तब्येतीत अजूनही काही सुधारणा नाहीये. त्यांनी एवढं कसलं टेन्शन घेतलंय हेच समजत नाहीये. आज तर अत्तूही त्यांना समजावत होत्या. 25 वर्षापूर्वी नेमकं असं काय घडलं की ज्या आठवणी अंकलना अजूनही छळतायत ते समजायला हवं होतं. मीही तोच विचार करते, पण सांगणार कोण? हे तू अत्तूशी बोलशील? नाही नको. हेमांगी आपण इतके दिवस थांबलोय. मला असं वाटतं की आणखीन 2 दिवस वाट बघूया. कारण मम्मा परत येते. कदाचित तिला काहीतरी माहिती असेल. तिच्याकडनं काहीतरी क्लू मिळेल. आय होप सो. तसं जर झालं ना तर डॅडच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला नक्की मिळेल. पण तुझ्या मम्माला एवढं जुनं आठवेल? हेमांगी ती एक योगा टीचर आहे. तिची स्मरणशक्ती खूप चांगली आहे आणि मुख्य म्हणजे ती तुझ्या आईची खूप जवळची मैत्रीण होती. त्यामुळे मला असं वाटतं की तिला नक्कीच आठवेल. तुला माहिती आहे हेमांगी, माझे वडील गेल्यानंतर तुझ्या आईने आणि माझ्या मम्मानी मला लहानाचं मोठं करण्यासाठी खूप कष्ट घेतलेत, खूप मेहनत घेतली. दोघी इतक्या चांगल्या मैत्रिणी होत्या. मग तर तुझ्या मम्माला भेटायलाच हवं. त्यांना
त्यांना भेटल्यावर मला माझ्या मम्माला भेटल्यासारखं वाटेल. काय झालं राणे साहेब? यू डोंट लाईक इट? मंदार, केवळ तुम्ही इन्सिस्ट केलं म्हणून ही मॉडेल निवडण्याचं स्वातंत्र्य मी तुम्हाला दिलं खरं. कारण ही मॉडेल आपल्या कंपनीची थीम लोकांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचवेल अशी तुम्हाला पुरेपूर खात्री होती. डेफिनेटली. मला पहिल्या दिवसापासूनच डाऊट होता. का? काय झालं? व्हॉट इज रॉंग विथ अ परफॉर्मन्स? हीच आपल्या थीमसाठी योग्य मॉडेल आहे असं मला तरी वाटतं. लुक ॲट ॲटिट्यूड, लुक ॲट अभिनिवेश आणि तिच्या डोळ्यातली आग. नाही ते सगळं ठीक आहे, पण काहीतरी मिसिंग आहे. आता काय मिसिंग आहे हे नाही सांगता येणार, बट इट इज नॉट वर्किंग फॉर मी. सर पण श्यामाची अशी प्रतिज्ञा ऐकून कैकेयीनं सांगण्यास सुरुवात केली. हे श्रीरामा, काय ग, काय झालं? येतंय कोण? विमानातून कोण? कोण येतंय? डॉक्टर? डॉक्टर विमानातून येतोय? कुठला डॉक्टर? कोण? चष्मा, उंच, नचिकेत? नचिकेत विमानानं येतोय? नाही मग काय सांगायचं तुला? बांगड्या बाई? कोण बाई येते? कोण? चंद्र? चंद्रिका? नचिकेतची आई परत येते? कधी? अरे देवा, हे काय तर नवीन संकट. छे छे, घरातलं वातावरण हे असं असताना तिचं इथे येणं बरं नाही. बे, ती इथे आली ना तर अंधारात असलेली बरीचशी सत्य आता उजेडात येतील बघ. काही वर्षांपूर्वी जेव्हा चंद्रिकाने इथून निघून जाण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा मी सुटकेचा निश्वास टाकला होता. म्हटलं बरं झालं ही जाते ते बरं झालं, कारण 25 वर्षापूर्वी जे काही झालं होतं त्याची एकमेव साक्षीदार होती ती. अर्थात तिला सगळ्या गोष्टींची माहिती नव्हती, पण म्हणूनच तिचं परत येणं घातक ठरू शकतं. अंबे, चंद्रिका इकडे येते तुला कुणी सांगितलं? नचिकेतने? तो इथं आलाय? नक्कीच हेमांगीला भेटायला आलेला असणार. बापरे, हेमांगीची आणि चंद्रिकाची जर गाठ पडली तर चंद्रिका मागे घडून गेलेल्या गोष्टी हेमांगीला सांगणार. आणि हेमांगी स्वस्त बसणारी मुलगी नाहीये. ती या घटनेची सगळी पाळं मुळं कळून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही. आंबे, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. हेमांगीची आणि चंद्रिकाची गाठ पडता कामा नये. कळलं का तुला? तुला कळतंय का मी काय म्हणते ते? बघ, चंद्रिकाची आणि हेमांगीची गाठ पडता कामा नये. आपल्याला काहीतरी करायला हवं. आंबे, काहीतरी करायला हवं. काहीतरी करायला हवं. काहीतरी करायला हवं. काहीतरी करायला हवं. काहीतरी करायला हवं.
हे असं दिवसेंदिवस तसं भीतीच्या सावटाखाली राहणं घरच्यांच्या प्रकर्षाने लक्षात यायला लागलंय. विशेषतः नचिकेतसारखा सायकॅट्रिस्ट घरात सर्रास वावरत असताना हे रहस्य फार वेळ रहस्य राहील असं मला वाटत नाही रे. I love you too.